त्याच वेळा इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करताना किंवा इन्व्हेस्टमेंट केल्यानंतरही आपण आपली रिस्क जी आहे ती कॅल्क्युलेट करत नाही. तर समजून घेऊयात एका उदाहरणापासून. आपण आज 5,000ची SIP चालू केली. वर्षभरात आपण त्याच्यामध्ये 60,000 रुपये भरतो. आता त्या 60,000चे समजा 70,000 80,000 झाले असतील आणि होऊ नये पण तुमच्यावर खूप इमर्जन्सी आली, तुमच्याकडे बाहेर काहीच पैसे अवेलेबल नाही आहेत, तुम्हाला एक तर लोन घ्यावं लागणार आहे किंवा म्युच्युअल फंड पोर्टफोलिओमधले पैसे काढून घ्यावे लागणार आहेत. अशा वेळेस तुम्ही ते पैसे काढले तर तुमचा पूर्ण म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ झिरो होणार आहे आणि त्या इन्व्हेस्टमेंटचा तुम्हाला काहीही फायदा होणार नाहीये. त्यामुळे शक्यतो इन्व्हेस्टमेंट करताना आपला इमर्जन्सी फंड तयार आहे का, आपला हेल्थ इन्शुरन्स आहे का, आपला टर्म इन्शुरन्स आहे का, या गोष्टी असणं फार आवश्यक आहे. ठीक आहे, तुम्हाला आज हेल्थ इन्शुरन्स टर्म इन्शुरन्स जमत नाहीये पण ॲटलिस्ट तुम्ही 6 महिने ते वर्षभर सर्व्हाइव्ह होऊ शकाल एवढा इमर्जन्सी फंड तरी तुमच्याकडे असणं फार आवश्यक आहे. तो इमर्जन्सी फंड तुम्ही बँकेत न ठेवता त्याची FD करू शकता किंवा